क्रॉस करण्यासाठी यावं। मंचावरती मनोहर शेठ थोरवे साहेब उपस्थित आहेत, इतरही मान्यवर उपस्थित आहेत। जिल्हा प्रमुख स्वतः संतोष शेठ बोरी साहेब। हा वेगवान गोलंदाजी करतोय तो अजय, सागर आणि सचिन। शिरसे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य महेंद्रजी भोईर यांच्याकडून या मॅच साठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज। चौकार आलाय, चौकार माळी साहेब। शब्दांची तोडमोड ऐकून आता शब्दच उरलेले नाहीयेत। असं बोलणं वाईट आहे ना। चला पुरे झाली तट्टा मस्करी। शो मॅच मात्र इथे चालू आहे। 4 वरती 1 फलंदाज मात्र बाद झालाय। सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत। एकनाथ माळी साहेबांची अनेक गीतं तुम्ही ऐकताय। त्यांनी कित्येक गाणी लिहिली असतील, त्यांना देखील ठाऊक नसतील एवढी गाणी त्यांनी लिहिलीत। सलग 3 षटकारांसाठी 5000, सलग विकेट हॅट्रिक साठी 5000 आणि 6 विकेट घेतल्या तर 10000, सलग 6 षटकार आले तर 10000 रुपेश भोईर यांच्याकडून। धीम्या गतीचा बॉल, बॅटची कडा आणि फलंदाज इथे होतोय बाद। प्लेड ऑन। पहा गायले कोण, नाचले कोण, परंतु नाचणाऱ्यासाठी सचिन काकडे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज। मैफिल जमवली आज एकनाथ माळी साहेबांनी। हा प्रेक्षणीय सामना जो आहे तो प्रत्येकाला इथे लक्षात राहील। सन्माननीय संतोष शेठ बोरी साहेबांचं एकच म्हणणं आहे की हा आदिवासी भाग आहे आपला, ही जी मुलं आहेत ती देखील मुख्य प्रवाहात आली पाहिजेत। या मैदानावर किंवा या विभागामध्ये कित्येकदा आपण आदिवासी प्रीमियर लीग होताना पाहिलेली आहे आणि हा संपूर्ण समाज आपल्या समवेत मुख्य प्रवाहात देखील असायला हवा, हाच एक नितांत हेतू संतोष शेठ बोरी साहेबांचा आहे। पुन्हा एकदा दांडी गोल, आणखी एक फलंदाज बाद।
आणि जर का इथे विकेट हॅट्रिक संपादित केली या गोलंदाजाने तर रुपेशजी भोईर यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. ऑन हॅट्रिक असेल हा गोलंदाज, पाहूया संधी ते प्राप्त झाले. चला संधी इथे गमावले, फलंदाज मात्र तिथे पोहोचलाय. असे अनेक गीत तुम्ही ऐकतायत, प्रत्येक सिच्युएशन वरती आधारित गीत आहे. विकेट हॅट्रिक साठी देखील एक गीत आहे. एखादं गाणं होऊन जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती, चमके शिवबाची तलवार. धाव फलक आहे ते मात्र 5. आणखी एक धीम्या गतीचा बॉल, निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय. 5 जिल्हा प्रमुख चषक 2024 सन्माननीय मनोहर शेठ थोरवे साहेबांचं इथे आगमन झाले. या जिल्हा प्रमुख चषकाच्या निमित्ताने प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. यानंतरची लढत चला अमराई आणि उमरोली. टॉस करण्यासाठी या वेगाने टाकला होता हा चेंडू. बॉलर अपील करत नाहीये, बाकीचे सर्व अपील करत होते. आणि या सर्व संघांना पहा, दोन्ही संघांना शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तर रायगड सन्माननीय संतोष शेठ भोईर यांच्याकडून ज्या जर्सीज दिलेल्या आहेत त्याच त्यांनी परिधान केलेल्या आहेत. हे खूप छान काम करतात आणि निश्चितच आले. अनेक पारितोषिक येत आहेत. चला उमरोली आणि अमराई दोन्ही संघ, अष्टविनायक अमराई आणि पाक कव्हर्सला फटका खेचलाय. एक धाव इथे जोडली जाते. मला असं वाटते माझ्यापेक्षा संदीप गायकवाड आज पाहिजे होते. केशव वांजले आडिवली सलग 3 षटकारांसाठी 10,000 रुपयांचं कॅश प्राइज. चला ही पारितोषिक जरा आता खेळाडूंना मिळतील अशी लावा, नाहीतर मग असं व्हायचं की ते ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडतोय. साधा सोपा झेल, इथे दर्दीला दाण आणि 2 धावा. 2 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 8 वर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी आपण या. यस, उमरोली टीमचा कॅप्टन आहे, अमराई टीमचा कॅप्टन आपण त्वरित यायचंय. अष्टविनायक अमराई चला टॉस करण्यासाठी या. पाहुणे इथे खोळंबलेत, आपण त्यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. ही प्रेक्षणीय लढत आहे. कव्हरला फटका खेचलाय, 1 बाउन्स आणि ते चौकार.
रमेशने मारला ना चौकार. हा यस, रमेशच्या बॅट मधून चौकार आलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 12 वर. 12 धावा झाल्यात. हा तमनाथ वाडीची धावसंख्या ते मात्र 12. टॉस इथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. हा प्रत्येक षटकाराला रुपेश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. अब ये बनता है, हे पारितोषिक आहे. मी विनंती करतोय अत्करगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेशजी पाटील साहेबांना की पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करावा. रोशन जाधव इंदिरा ग्रुप तमनाथ यांच्याकडून एकनाथ माळी यांना 500 रुपये. ही स्कीम काय आहे तुम्ही सांगा, लाईव्ह ला बोला. धावसंख्या ती 17. चला पहिलं सत्र समाप्त झालंय. नाही, हा 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा झाल्यात. या प्रेक्षणीय लढतीमध्ये जो विजेता संघ ठरेल त्यासाठी दोन्ही संघांना बोकड आहेत का? आणि दोन्ही संघांना मिळून एकविरेला ट्रिप आहे. क्या बात आहे. सर्व मजेशीर वातावरण आहे कारण हा प्रेक्षणीय लढतीचा सामना रंगतोय. इथे पाहुणे देखील आनंद घेत आहेत. अमर शेठ मिसाळ साहेब देखील उपस्थित आहेत मुख्य मंचावर. माजी उपसभापती मनोहर शेठ थोरवे, त्याचबरोबरीने उत्तर रायगड जिल्हा युवा सेनेचे सचिव संदीप शेठ भोईर, जिल्हा प्रमुख हे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेले. 1 शॉट एकच धाव. सन्माननीय संतोष शेठ भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. मागचं पर्व जे आपलं झालं होतं आमदार चषकाचं, त्या पर्वामध्ये आमदार साहेबांची जी ग्रँड एंट्री झाली होती ना, त्याचे अजूनही व्हिडिओज कित्येक जणांकडे आहेत. आमदार साहेबांची अनेक ठिकाणी ग्रँड एंट्री झाली असेल, परंतु या स्पर्धेमध्ये लास्ट इयरला जे झालं होतं आमदार चषकांची ग्रँड एंट्री, ती काही वेगळीच होती. कॅचचा कॉल इथे दिलाय आणि ते झेल घेतली जाते. फलंदाज बाद.
बॅटचा स्विंग दमदार होता परंतु इम्पॅक्ट नाहीये. बाईटच्या स्वरूपात एक धाव. टॉस देखील संपन्न झालाय. सन्माननीय गणेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे संपन्न झाला. सनी चव्हाण देखील या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आनंद घेत असताना 19 धावा झाल्या. एकोणीसच धावा आहेत. धावा इथे थांबलेल्या आहेत. पुढच्या लढतीकडे आता सर्वांचं लक्ष लागले. हा सामना एक्झिबिशन मॅच आहे खरं तरी. तमनाथवाडी विरोधात शिरसेवाडी. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी प्रीमियर लीगचं आयोजन आपण इथे पाहिलंय. खराब फिल्डिंग, चौकार. काय ना आपली शो मॅच म्हणून टेन्शन नाही. बाकी काय नाही. बाकीचे सर्व आपल्या महत्वाचे सामने आहेत. चला सत्र समाप्त झाले. फिल्डिंग लावून घ्या तमनाथवाडी टीम. चला चला ओपनिंग पेअर त्वरित पाठवा. यानंतर बरेच सामने बाकी आहेत. आम्हाला अजिबात पाठ करायचे नाहीये. लवकरात लवकर टार्गेट आहे ते 24 चेंडू 24 धावा करायचे. विजयी संघ जो होईल या सामन्यातील त्या संघासाठी विद्यमान सदस्य शिरसे ग्रामपंचायत महेंद्र भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. पहा मंचावरती पाहुणे. जिल्हा प्रमुख चषक. चला दोन्ही संघ पुढचे सामना खेळणारे अमराई आणि त्यांच्या विरोधात उमरोली. चला समोर येऊन थांबा आपण. सुरेख गीतांची मैफिल सध्या आपण ऐकतो एकनाथ माळी यांच्याकडून. 24चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. सचिन आणि त्याच्या साथीला येतो अजय. ट्रॅक सूट दिले, शूज दिले, त्याचबरोबरीने 2 बोकड आहेत. अर्थातच एक संघाला एक बोकड आणि एकविराईची ट्रिप देखील असेल.
प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज रुपेश भोर यांच्या वतीने देण्यात येईल. अनेक पारितोषिक या शो मॅच साठी संधी आहे, नामी संधी आहे या खेळाडूंना हे पारितोषिक पटकावं. हे बांजूची धून काही निराळीचा. हा चेंडू निश्चितच व्हाईट बॉल घोषित करतायत. 24 धावांचा पाठलाग सध्या चालू आहे. ज्या गाड्यांमध्ये पेट्रोल आहे त्या सध्या धावताना. चांगली गोलंदाजी तमनाथवाडी संघाकडून. राहुल हा गोलंदाजी करतोय. अनेक आदिवासी समाजातील संघ आपण पाहिलेत. काही खेळाडू आहेत. धारोळचा संघ, वाघाची वाडी संघ भरपूर आहेत. काय फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. हवेत हा चेंडू फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे. चांगली फिल्डिंग, खूपच चांगली फिल्डिंग. जिल्हा प्रमुख चषक कमालीचं आयोजन आपण पाहिलं. सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब यांच्या वतीनं साकारण्यात आलेली स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक. 4 दिवस रात्रींमध्ये हा खेळ निश्चितच आपण पाहिला. अगदी ठीक सायंकाळी 5 वाजता सामन्यांना सुरुवात व्हायची. आजचा दिवस थोडा वेगळा राहिला कारण संघ उशिराने उपस्थित झाले. बॅटचे कडा घेतले. फ्लाय स्लिपला बॉल ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिट फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण गाड्या तिथेच थांबवणार आहोत आमदार साहेबांच्या, आणि तिथूनच आमदार साहेबांची ग्रँड एंट्री मात्र इथे होईल. कर्जत खालापूरचे लोकप्रिय लोकसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ तोरवे. चला मॅच चालू ठेवा. शो मॅच आपली चालू ठेवा. शो मॅच चालू ठेवा. विलंब करू नका कारण आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये. मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत भरपूर. यानंतर सेकंड राऊंडची एक मॅच बाकी आहे. सचिन आलाय गोलंदाजीसाठी. जिल्हा प्रमुख चषकाचा आपण थरार इथे अनुभवतोय.
24 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. मागे जाता फटका खेचलाय, स्वीपर कव्हरला फिल्डर झेल घेतोय, फलंदाज बाद शिरसेवाडी संघाचा. फलंदाज मात्र इथे होतोय बाद. 24 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सध्याच्या घडीला चालू आहे. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार आहेर चौकार 4 धावा. खाली बसा, खाली बसा, नाही तर सामने बंद करण्यात येतील. व्हॉट अ शॉट. काय इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेचला या फलंदाजाने. लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. पहा मंचावरती उपस्थित आमचे सर्व पाहुणे या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना स्कोर जाऊन पोहोचला. आता 12 धावांची गरज आहे. शेलूचे साई हिरामेट या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं देखील पाठबळ लाभतं. साई दादा तुमचं सहर्ष स्वागत. चेंडू उडवलाय आणि ते गलीचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल घेतला. आणखी एक फलंदाज बाद. प्रिय आमदार 7 जानेवारीला ऐतिहासिक लोकार्पण सोहळा सर्वांनीच पाहिला. जात धर्म पंथ यांच्या पलीकडील कर्मवीर म्हणजे महेंद्र शेठ थोरवे. सळसळता जोश उत्साहाचा झरा म्हणजे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे. शिवधनुष्य हाती आणि विकासाचा बाण म्हणजे महेंद्र शेठ थोरवे. शिवसेनेचा तोच दरारा स्वाभिमानाचा बाणा म्हणजे आमदार महेंद्र शेठ थोरवे. असे दमदार आमदार यांचं आगमन होईल थोड्याच वेळात. या क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी धावा झाल्यात त्या 12 धावांची अद्यापही गरज आहे. 18 चेंडू 12ची गरज. शेलूचे साई दादा या ठिकाणी आगमन झाले. रुपेश भोईर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं.
12 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा करायचे आहेत. पंचांकडे अपील. मालदार साहेब, जिब्रानजी मालदार साहेब यांचं इथे आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. एका क्षणाला आपल्याला वाटलं की आमदार साहेबच आलेत. 12 ची गरज आहे. 11 चेंडूंमध्ये लॉफ्ट केलाय बॉल अगदी समोर. फक्त एकच धाव. कोण जिंकणार हा सामना, तमनाथ वाडी की मात्र शिरसाची वाडी? नेक्स्ट मॅच उमरोली विरोधात अमराई या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील हा सामना उर्वरित होता, तो इथे खेळवण्यात येईल. जिब्रान मालदार साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. सुधीर पवार इन ऍक्शन दिसणार आहेत. अष्टविनायक अमराईचा उल्लेख झाला. मला अजूनही तो खासदार चषकाचा थरार अनुभवतोय, जिथे सध्या जाताचं नवीन स्टेशन अशी चर्चा चालू आहे. नक्की काय तिथे लोकांनाच ठाऊक आणि या सर्व नेते मंडळींनाच ठाऊक. यार्ड आहे की स्टेशन आहे? धीम्या गतीचा चेंडू बीट केलं बॅटरला. डॉट बॉल. स्कोर स्थिरावले ते 15 वर 9 धावांची गरज आहे. एकनाथ माळी पुन्हा एकदा सज्ज झालेत. मला असं वाटतं आमदार साहेब येणार आहेत म्हणून गाण्यांची तयारी करतायत. तसं तुम्हाला सुस्त बाकी. फक्त उडवलाय चेंडू. शॉट फाईन लेगच्या वरतून बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार येतोय. कव्हर्सला फटका खेचलाय. दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घ्यायचे वेगानं तिथे धावलाय, परंतु बाद होईल धावचीच्या स्वरूपात. स्कोर आहे 20 धावा करायचे, त्या मात्र 4. महत्वाचं पारितोषिक दिलं जाते रुपेशजी भोईर यांच्याकडून. दोन्ही संघांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे. खरं तर तमनाथ आदिवासी वाडी आणि शिरसेची आदिवासी वाडी मैदानावरती सध्या खेळते. या दोन्ही टीमसाठी रुपेशजी भोईर एक युवा नेतृत्व यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. हे ड्रेस कोड अगदी आपण पाहतोय दोन्ही संघांचे. त्याचे पुरस्कर्ते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे, सन्माननीय संतोष शेठ भोईर, शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तर रायगड. आणि त्याचबरोबरीने विजयी संघाला 2 बोकड देण्यात येतील आणि एकविरा आईची ट्रिप देखील आहे. चला दोन्ही संघ सज्ज राहा. टॉस जिंकलाय तो अमराईने. टॉस जिंकलाय, त्यांनी घेतले बॅटिंग. धाडसी निर्णय. नाहीतरी आज ऑस्ट्रेलियाला नमवलंय वेस्ट इंडिजने. तुटा है घाबा का घमंड आज पुन्हा एकदा ऐकायला मिळालं असतं जर का विवेक जारदान असते तर. विवेक राजदान. जारदान माझा मित्र आहे, त्याचंच नाव आलं. ऐकायला काय भारी होतं ते एकदम. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल 22 वरती. काश्मीरचे प्लेयर होते ना पंच, ते काश्मीरचे प्लेयर होते ना माजी विवेक सर, दिल्लीचे. मला असं वाटतं त्यांनी तेंडुलकरच्या अगोदर पण तेंडुलकर समवेतच डेब्यूट केलं होतं. 22 धावा. 2 धावांची गरज आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. शिरसेवाडी संघ बॅटिंग करतोय. विजयी झाले तर 2 बोकड आहेत त्यांना आणि त्याचबरोबर एकविरा ट्रिप दोन्ही टीमला आहे. दोन्ही टीम पुढच्या सज्ज राहा.
फिल्डिंग करायची उमरोली टीमला आणि ते विजयी फटका येणार निश्चित. शिरसे वाडी हा संघ मात्र इथे विजयी झाला प्रेक्षणीय लढतीमध्ये. एकदा जोरदार डीजे